तुम्ही बघितलं असेल मस्त झालेला आहे डेकोरेशन आणि असे वासमध्ये हे गवतासारखं असं मस्त पिंक तर थोडंसं अँटी टच पण द्यायचा असतो घरामध्ये तर दरवेळेस म्हणजे आपला इंडियनपणा त्याच्यात दिसतो एकदम खाली मोकळा आहे आणि पेस्ट पण केलं इतकं छान आहे इतकं मस्त असं बारीक झालेलं आहे हे भोपळा दुधी भोपळा इथे बघू शकता खूप भारी वातावरण एकदम थंडगार वातावरण आहे तर You are my one place. You are my mad strike, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल डिक्सवर्स खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शुक्रवार तर वैभव गेले हॉस्पिटलला त्यांना मस्त टिफिन करून दिला सकाळीच उठून स्वयंपाक माझा पूर्ण झालेला तर मी फ्लावरची भाजी आणि चपात्या केलेल्या आणि मी काल रात्री म्हणजे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री 11-11:30ला मी दुधी भोपळ्याचं थालीपीठ करतो ना आपण बाजरीचं पीठ टाकून वगैरे काल करून ठेवलं मी आणि आज त्यांना मस्त 5-6 पराठे म्हणजे थालीपीठ पण काढून दिलेले होते आणि नाश्त्याला पण दिले विहानला पण टिफिनला थालीपीठच दिलेले आहे तर मस्त पीठ करून ठेवलं म्हणजे एकदम इझी जातं रात्रीच करून ठेवली ना आपण तयारी तर खूप इझी जातं तर इथे बघू शकता एवढं आहे तर मला पण आता मी थालीपीठच करणार आहे आणि भाजीपोळी पण केली होती त्यांना माझ्यासाठी नव्हती केली त्यांच्यासाठीच केली होती फक्त भाजी आणि 4-5 चपात्या केल्या होत्या तर तेच आता केळाला जेवण द्यायचे दूधपोळी द्यायची आहे त्याच्यानंतर मग थालीपीठ करणार मी आणि थालीपीठमध्ये मी काय काय टाकले होते ते नंतर मी सांगेल फास्टमध्ये तुम्हाला तर तेच काल शूट करायचं होतं मला थालीपीठचं पीठ वगैरे करताना पण मग काही खूप कारण उशीर होऊन गेला होता आणि मला पटापट करायचं होतं सगळं कारण घर पण किचन आवरायचं होतं भांडे डिशवॉशरला लावायचे होते सगळं खूपच उशीर होऊन गेला होतं बाहेर पण गेलो होतो आणि बाहेर मी इतके छान कप आणले जसे हॉटेलमध्ये असतात ना हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये कप असतात त्या पद्धतीचे कप आणलेले नंतर दाखवतेच तुम्हाला आधी आता कियाराला जेवण देते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथे कियारासाठी दूधपोळी केली आणि मी घरातलं आज सकाळी उठून सगळं आवरलं म्हणजे आपलं फरची क्लीन केली रूम आवरले पूर्ण क्लीन केलेलं आहे नंतर तुम्हाला दाखवेलच मी आणि टेरेस गार्डन आहे ना आपलं ते पण पूर्ण क्लीन केलं आणि तिथलं ड्रेसर होतं ते घरात आणून ठेवलं ते पण थोड्या वेळाने दाखवतेच आणि इतकं छान दिसतं आता टेरेस गार्डन एकदम मोकळं आणि इतकं छान दिसतंय तर तेच काल क्लीन केलं पण मग काही मला जमलंच नाही तुम्हाला दाखवायला वगैरे तर रूम पण क्लीन केले सगळी फरची सकाळी पुसून काढली सगळं विहान आणि वैभव गेल्यानंतर मी सगळं घर आवरलं तर बघू शकता पूर्ण पुसून काढलेलं आहे फरची आता फक्त कपडे जे काढलेले आहे ना सोफ्यावर ते मला घडी वाळून ठेवायचे बाकी सगळं क्लीन केलेलं आहे चला आता कियाराला मी दूधपोळी देते आणि मग बोलतेच तुमच्याशी चला तर इथे कियाराचं जेवण झालेलं आहे हो ना कियारा जेवली तू काय खाल्लं दुधू पोळी म्हण दुधू पोळी तर इथे मस्त टी व्ही चाललंय बघणं तिचं कार्टून बघणं चालू आहे आणि तेच चला आता कियाराला तर जेवण दिलं आहे आणि इथे मस्त घर पण पूर्ण क्लीन झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आता फक्त मला थालीपीठ करते आणि चहा ठेवते साईडला मस्त तर आता 2 तवे मी पण तापात ठेवलेले आहे आणि एक साईडला करेल एक साईडला पण शिकून घेईल कारण भूक पण लागलेली आहे आणि एक साईडला चहा ठेवते चहा पिईल तर तेच पावसाळा असला की कसं म्हणजे थंडी असली की चहा प्यावासंच वाटतो तर म्हणून मग म्हटलं चला चहा पिऊ
इलायची मला खूप आवडतो चहा इलायचीचा. तर इथे तवा पण तापलेला आहे. तर चला आता करून घेते. तर इथे मी थालीपीठ तयार करून घेते. तर थालीपीठचं पीठ कसं करायचं, तर मी आधी काय केलं, भोपळा कापला, त्याच्यातलं जे मऊ असतं ना पांढरं ते काढून घेतलं. नंतर मग कट केला आणि मग फूड प्रोसेसरमध्ये जे किसायची जाळी असते त्याच्यामध्ये मग किसून घेतलं पूर्ण. आणि किसून घेतल्यानंतर पाणी टाकलं, धुवून घेतला आणि पिळून एका बाउलमध्ये, म्हणजे आता हे व्हाईट बाउल दिसत असेल त्याच्यामध्ये घेतला. आणि त्याच्यामध्ये मग बाजरीचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, नंतर डाळीचं पीठ अर्धी वाटी आणि गव्हाचं पीठ अर्धी वाटी असं करून त्याच्यामध्ये आपलं लसूण, मिरच्या कुटून वगैरे टाकलं, ओवा टाकला, जिरा पावडर टाकली, धना पावडर टाकली आणि मीठ टाकलं, हळद टाकली आणि चिली फ्लेक्स टाकली थोडीशी आणि मस्त मिक्स केलं, पूर्ण एकजीव केलं आणि त्याच पाण्यामध्ये, भोपळ्याच्याच पाण्यामध्ये मिक्स केलं, वरतून पाणी ॲड केलंच नाही. तर तसं पीठ तयार करून ठेवलं होतं रात्री. आणि त्याच्यानंतर मग सकाळी मस्त एकजीव झाला आणि बघू शकता किती छान थालीपीठ येत आहे. आणि हातावरच मी करते अशी. कोणी कोणी असं कागदावर करतं, कोणी कपडा घेतं त्याच्यावर करून मग टाकतं. पण तसं मला कसं हात चटकायची शक्यता, म्हणून मी या पद्धतीने करते. माझ्या हातावर करते आणि मग तव्यावर थापून घेते आणि मग साईडने तेल टाकून वगैरे अशी शेकत असते. तर इथे मी बघू शकता शेवटचा थालीपीठ कसं तयार केलं. तर ह्या पद्धतीने मी करत असते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि कशी भोपळ्याचे थालीपीठ वाटली तर नक्की सांगा. तर इथे मस्त थालीपीठ होत आहे आणि मी टेस्ट पण केलं. इतकं छान आहे, इतकं मस्त असं बारीक झालेलं आहे हे भोपळा, दुधी भोपळा. तर असं वाटत पण नाही की त्यात दुधी भोपळा आहे. आणि मुलांना खूप छान बेस्ट एकदम. तर इथे झालेले आहे माझे थालीपीठ. तर आता हा कमी गॅसवर मी शेकू दे. इकडचा गॅस बंद केला आणि इथे बघू शकता इथे मस्त थालीपीठ झालेले आहे, क्रिस्पी क्रिस्पी. आणि इथे मला चहा पण रेडी आहे. तर चला आता चहा पिऊन घेते. आणि इथे होतोच आहे. आणि माझं हे जेवण असणार आहे, मी जेवण नाही करणार आहे, हेच थालीपीठ खाणार आहे. 2 खाणार आहे, एकच ठेवून पण एक 4 वाजता किंवा मग 5 वाजता असं खाईल. तर मी याच्याच तळूनच ठेवली. तर तेच आता चहा पिते आणि मस्त थालीपीठ खाते मस्त छान. आणि तुम्ही पण या. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. ते मस्त थालीपीठ, चहा आणि बाहेर इतकं छान वातावरण, पाऊस पडतोय मस्त. तर आता इथे टी व्ही बघून मस्त एन्जॉय करणार पराठे. आणि तुम्ही पण या, खूपच टेस्टी आहे. आणि तुम्हाला रेसिपी मी सांगितलीच आहे जेव्हा पराठे करता फास्टमध्ये कशी आहे, खूप मस्त लागत आहे आणि खूप छान आहे. आणि भोपळा होता ना, तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मी पटकन फूड प्रोसेसर आहे ना त्यात किसून घेतलं होतं. कारण रात्री तुम्हाला माहिती, रात्री 12 वाजता मी बॅटर केलं पूर्ण. म्हणून मग तुम्ही हाताने पण किसून घेऊ शकता. पण फूड प्रोसेसर असल्यावर खूप इझी जातं सगळं करण्यासाठी. आणि इतकं बारीक झाला होता आणि इतकं बारीक पीस झाला होता त्याचा भोपळ्याचा मस्त. तर चला आता मी एन्जॉय करते आणि कियारा मस्त खेळते तिच्या छत्रीमध्ये. तर चला बोलते नंतर आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतेस. तर इथे विहान आलेला आहे, 3 वाजले 3:30 आणि स्कूलमधून आला आज मस्त. काय होतं आज फन फ्रायडे म्हणून मग कलर ड्रेस होता आज. तर आता इतक्यात आला तो, हो ना. आणि कियारा झोपली आहे. तर तेच नुसता पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर. आणि बाहेरचं मी तुम्हाला टेरेस गार्डन आवरलं ते दाखवते. चला तर तुम्हाला दाखवते मी टेरेस गार्डन मस्त आवरलेलं आहे. तर हे ह्या साईडने दिसतं, ही साईड बॅक साईड. तर आपलं पोर्च टेरेस गार्डन बघू, खूप मस्त क्लीन केलेलं आहे पूर्ण, म्हणजे आवरून दिलेलं आहे, सगळा पसारा काढलेला आहे. आणि मस्त टेबल दिसतो आपला, बघू शकतो एकदम छान.
किती सुंदर दिसतंय ना टेरेस गार्डन. आणि हे कपडे काढले तर अजून मोकळं दिसतं, पण आता कपडे टाकलेले आहे ना मी त्याच्यामुळे. तर बघू शकता सगळा पसारा काढला. असं झाडं पण इतकं मोकळं केलं आहे स्पेस पूर्ण इथला. आणि ही फुलं कशी पडून राहिलेली याची चाफ्याची, तर खूप फुलं आलेली बघू शकता. घरातून आपलं टेरेस गार्डन. थोडंसं मोकळं केलं तरी इतकं सुंदर दिसतंय ना, तर असं वाटतं पटकन जावं तिथे बसावं, चहा प्यावा किंवा मग नाश्ता करावा किंवा जेवण करावं. तुम्हाला पण वाटत असेल किती छान दिसतं, एकदम रेस्टॉरंट टाईप दिसतंय ना. तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं दिसतंय टेरेस गार्डन आवरलेलं. तरी अजून भरपूर मला आवरायचं आहे ह्या साईडला, म्हणजे खूप चेंजेस बाकी, पण मग तरी किती सुंदर दिसतंय, खूप छान दिसतंय मस्त. तर हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला. तर काल खूप वेळ लागला आवरायला, 2-3 तास लागले आवरायला आम्हाला. आणि जे ड्रेसर होतं ना ते तुम्हाला दाखवते, कुठे नेलेलं आहे. तर ते ड्रेसर होतं ना ते तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे आपलं ड्रेसर किती सुंदर दिसतंय एकदम, म्हणजे अजून त्याला फिनिशिंग नाही, कलर नाही. नंतर हे अशीच घुसून दिलेले त्याची ड्रावर. तर तरी किती सुंदर दिसतंय. त्याच्यावर मस्त आपलं डोनट वास वगैरे असे 2-3 एलिमेंट्स म्हणजे ठेवलेले आहे. तर किती छान दिसतंय एकदम मस्त. तर हे डायनिंग एरियामध्ये आहे. जसं आपलं क्रॉकरी कॅबिनेट आहे ना तसंच त्याच्यात इथे ह्या भिंतीला हे ठेवलेलं आहे. तर लांबून दाखवते तुम्हाला कसं दिसतं. तर असा तो डायनिंग एरिया आहे पूर्ण. तर बघू शकता तिथे ते आपलं ड्रेसर असं दिसतंय. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. तर बघू शकता आपला ड्रेसर, आणि खूप काम बाकी आहे. आणि मस्त डोनट वास ठेवलेला आहे त्याच्यावर. आणि काम म्हणजे याला नुसती पुट्टी लावलेली आहे, याला कलर बाकी आहे, प्रायमर बाकी आहे. तर कलर चालले कोणता द्यायचा, थोडं डार्क देऊ म्हटलं, डार्क छान दिसेल. त्याचे नंतर ड्रावर आहे ना हे असेच घुसून दिलेले मध्ये. त्याचे नॉड्स काय म्हणतात ते बटन काय म्हणतात त्याला, हँडल, ते बाकी आहे. हँडल लागली तर अजून सुंदर दिसेल. तर माझा विचार चालू आहे की 2 हँडल म्हणजे असे 2 गोल असतात ना, असे 2 राऊंडची तसे बसवावे. बघू आता. त्याची चॅनल बाकी लावायची. हे फक्त आम्ही ड्रावर नुसते घुसून दिलेले आहे. आणि एकदम अँटिक मॉडर्न लुक द्यायचा आहे त्याला एकदम. हे तर अँटिक आहेच, तुम्हाला माहिती आहे आपलं क्रॉकरी कॅबिनेट, तर ते अँटिक आहेच आहे. पण याला थोडा मॉडर्न लुक द्यायचा आहे आम्हाला. तर म्हणून मग पुट्टी लावलेली आहे, प्रायमर लावायचं आहे आणि कलर एकदम मॉडर्न कलर द्यायचा आहे. आणि नॉट्स पण म्हणजे त्याचे बटन असतं ना काय म्हणतात हँडल, ते पण चांगले जरा मॉडर्न टाईप आणायचे. आणि हे पूर्ण हे पण सागाचंच आहे. तर हे तुम्हाला कधी दाखवलं नव्हतं पण आज दाखवलं व्हिडिओमध्ये. तर हे पूर्ण सागाचं आहे. आणि आतासुद्धा किती सुंदर दिसतं आहे बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं दिसते आणि कोणता कलर द्यायला पाहिजे ते पण मला सांगा. मला कलर सजेशन करा म्हणजे ड्रेसरचे. तर असं कॅबिनेट घेतलेलं आहे आणि त्याला आम्हीच स्वतः कलर देणार आहे. आता वैभवला जेव्हा सुट्टी असते तेव्हा ते करतात ते काम, कलर देणं वगैरे. त्यांना खूप आवडतं कलर वगैरे द्यायला. तर त्यांनीच ही पुट्टी वगैरे लावून ठेवलेलं आहे. आता कलर बाकी, प्रायमर बाकी आहे, कलर बाकी आहे. कलर नंतर मग आपलं चॅनल लावायची बाकी, नंतर नॉट्स म्हणजे बटन लावायचे बाकी आहे. बटन काय म्हणतात त्याला, हँडल लावायचे बाकी आहे. आणि मग आपला ड्रेसर एकदम कंप्लीट. आणि मी असे एलिमेंट्स अजून इथे चाव्या ठेवायचं आहे ना या ठिकाणी. तर इथे मी गोल असं राऊंडचं असं ग्लासचं बाऊल आणणार आहे. बाऊल नाही म्हणजे असं एकदम भेटतं चाव्या ठेवायचं की आल्या आल्या पटकन म्हणजे असं येऊन चाव्या ठेवणार. गाडीच्या आपल्या घराच्या वगैरे चाव्या तिथे ठेवणार. तर अशी आयडिया आहे माझी. आणि इथे एक मोठा मिरर किंवा मग आमचे फोटो फ्रेम असे सगळे लावायचे. तर चालला आहे विचार, बघू आता. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मस्त डिझाईन आहे त्याला, अँटिक वरतून बघू शकता. आणि त्याचे पाय पण मस्त डिझाईन आहे त्याला. तर असं आहे ड्रेसर. कसं वाटलं ते नक्की सांगा. चला. तर तुम्ही बघितलं असेल मस्त झालेला आहे ड्रेसर इथे. आणि असे 6 ड्रावर्स आहे. तर खूप छान आहे, अँटिक आहे, मस्त अँटिक प्लस मॉडर्न पण आहे. आणि ड्रेसर खूपच छान दिसतात घरामध्ये. आणि त्याच्यावर मस्त असा डोनट वास ठेवलेला आहे. आणि भरपूर मोठा डोनट वास बघू शकता.
आहे. तर माझ्याकडे 2 डोनट वास आहे, तर तुम्हाला दाखवते. हा व्हाईट आहे आणि इथे जो ठेवलेला आहे ना, तर हा ब्लॅक कलरचा आहे. तर बघू शकता. तर कोणतं चांगलं दिसेल नक्की कमेंट करून सांगा. तर याच्यामध्ये जे ठेवलेलं आहे ना डोनट वासमध्ये, हे गवतासारखं असं मस्त पिंक पर्पल व्हाईट, तर ते आम्ही आणलेलं आहे नदी, म्हणजे आम्ही त्र्यंबकला गेलो होतो फिरायला नदीवर वगैरे, तेव्हा हे घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यात ठेवलेलं आहे. किती सुंदर दिसतंय. तर हे पण ठेवून बघते बघा मी. आणि हे पण याच्यात पण जे गवत आहे ना ते आम्हीच आणलेलं आहे. तर अशा गोष्टी असल्या पाहिजे, मॉडर्न एकदम. आपण कसं ट्रॅडिशनल म्हणत, अँटिक प्लस मॉडर्न, पण थोडंसं मॉडर्न पण ठेवावं आणि थोडासा टच अँटिक पण द्यायचा असतो घरामध्ये, तेव्हा घर एकदम बॅलन्स दिसतं आणि सुंदर दिसतं. नुसतं मॉडर्नच आपण ठेवलं सगळं तर एवढं चांगलं म्हणजे तो लुक येत नाही. तर थोडंसं अँटिक टच पण द्यायचा असतो घरामध्ये, तर खूप सुंदर दिसतं, म्हणजे आपला इंडियनपणा त्याच्यात दिसतो एकदम. तर थोडा मॉडर्न टच, तर मॉडर्न टचसाठी मी अशी मस्त 2 अशी आणलेली आहे. आता बघू शकता हे अँटिक आहे पूर्ण आणि याच्यात हे दोन्ही मॉडर्न आहे. तर किती सुंदर दिसते, एकदम मॅच होते एकदम. तर आता मी बघते याच्यात कोणतं चांगलं दिसेल. आता हे पण ठेवले बघते ब्लॅक, आणि हे काढून ठेवते थोडा वेळ. तर बघू शकता इथे मस्त ब्लॅक ठेवलेला आहे. मस्त ब्लॅक दिसत असेल तुम्हाला, बघू शकता. छान दिसतंय हे पण मस्त ब्लॅक. खूप मस्त दिसतंय. तर मला असं वाटतं की थोड्या दिवस हे व्हाईट आहे ना ते वरती ठेवावं, कारण हे आणि हे व्हाईट ग्रेसर आणि हे व्हाईट सेम येऊन जातं. मग थोडा दिवस ब्लॅक तिथे ठेवते आणि हा व्हाईट आहे ना तो ह्या साईडला ठेवून देते. तर व्हाईट मी तिथे ठेवून दिलेला आहे आणि आता इतकं सुंदर दिसतंय. आणि ही बॉटल आहे ना ही पण मीच केली कलर. तर त्याच्यावर मस्त वारली पेंटिंग काढलेली आहे. तर अशीच होती बॉटल खाली ठेवलेली, मग आईंनी मला दिली की याचं बघ काय करायचं वगैरे करू. तर मग मी घेऊन आली आणि म्हटलं काय करायचं, तर म्हटलं मस्त त्याला कलर करू. तर मस्त कलर केली, त्याच्यावर वारली पेंटिंग काढलेली आहे आणि खूप सुंदर झाली. पहिलीच बॉटल पेंटिंग मी केलेली आहे फर्स्ट टाईम. तर अशी तर पेंटिंग मी रेग्युलर करते. तुम्हाला माहिती आहे माझं पेंटिंगचं म्हणजे डिप्लोमा झालेला आहे, ATD आर्ट टीचर डिप्लोमा. तर मी कॅनव्हासवर पोस्टर पेपर त्याच्यावर काढू शकते पेंटिंग वगैरे, पण मग बॉटलवर नव्हती काढली कधी. तर मग पहिला म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स बॉटलवर काढायचा होता, तर छान झाला पण. आणि स्टोन पेंटिंग तुम्ही बघितलंच असेल, मी स्टोनवर पण पेंटिंग केलेले आहेत. आता एक असेल तर दाखवते तुम्हाला. तर इथे मी झाडामध्ये ठेवलेलं आहे. एक आहे, आता हे झाडात ठेवून दिलं तर चिखलाचं होऊन गेलं. तर तुम्हाला एक दाखवते, एक मिनिओज दाखवते. तर मी स्टोन पेंटिंग सुद्धा केलेली बघू शकता. तर इथे मिनिओज आहे आणि इथे थोडेसे लीफ्स असे काढलेले आहे. तर असं थोडंफार करत राहते. तर स्टोन पेंटिंग सुद्धा केलेली मी. तर मस्त कुंडीमध्ये छान दिसतं, असं झाडामध्ये खूप मस्त दिसतं. आणि आपली बॉटल ही इथे ठेवून देऊ. खूप सुंदर दिसतं, एकदम मस्त दिसतं. तर बघू शकता इथे किती छान दिसतंय एकदम, आणि ब्लॅक कलर छान दिसतोय. मस्त दिसतंय एकदम. आणि जे व्हाईट होतं ना ते इथे ठेवलेलं आहे. इथे बघू शकता हे व्हाईट
इथे ठेवलेला आहे सध्या. आणि खूप छान दिसतोय तो पण कॉर्नर खूप छान दिसते सगळं. तर आणि हे ते एकदम सुंदर दिसतंय, काहीच कंप्लीट नाही आहे तरी किती सुंदर दिसतंय, मस्त बघू शकता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आजचं हे आवरलेलं. तर खूप छान दिसतंय मस्त. तर असं तुम्ही डोनट वास घेऊ शकता, खूप मॉडर्न आहे, खूप छान दिसतं घरामध्ये. आणि आता खूप ट्रेंड पण चालू आहे डोनट वासचा. तर घेताना तुम्ही ग्लॉसीने घ्यायचं, मॅट फिनिश घ्यायचं. हे मॅट फिनिश आहे, तर मॅट फिनिश भरपूर चांगली दिसतात ग्लॉसीपेक्षा. आता हे ग्लॉसी बघू शकता तर असं चमकतं, एवढं खास नाही दिसत, पण मॅट फिनिश अशी ह्या पद्धतीचं घ्यायचं, खूप सुंदर दिसतं. तर मस्त. तर इथे बघू शकता मस्त दिसतंय आपला टेबल. आणि असं वातावरण दिसतंय मस्त, पाऊस पडतोय थोडा थोडा. आणि आपले हे झाडं पण किती सुंदर दिसतात मस्त टेरेसमध्ये. ते तर मी ठेवणारच आहे, कधीच नाही काढणार ते झाडं. आणि असं आपलं टेरेस पण मस्त आवरून झालेलं आहे काल. आणि काल खूपच आवरलं, म्हणजे टेरेस आवरलं, नंतर ते ड्रेसर आणून ठेवलं मध्ये. तर बघू शकता मस्त आवरलेलं आहे, छान. तर इथे कपडे आणून ठेवलेले, तर घड्या करायच्या बाकी आहे. तर आता घड्या करून होते पटापट. तर तुम्ही बघितलं असेल मी थालीपीठ केली, तर इतकं तेलाचं उरलेलं आहे. म्हटलं चला आता आवरून देऊ. आता कसं 3-3:30 पण वाजलेले आहे आणि चहा करायच्या वेळेस कसं थोडंसं क्लीन पाहिजे चहा, संध्याकाळचा स्वयंपाक. कसं असतं, जर गॅस वगैरे क्लीन असेल तर आपल्याला स्वयंपाक पण करायला म्हणजे छान वाटतं. तर त्याच्यामुळे मग थोडंसं क्लीन करून घेते, त्याच्यानंतर मग थोडंसं आराम करेल, बसेल थोडंसं, नंतर चहा वगैरे. तर विहान तर म्हणे आताच मी चहा ठेव, तो कधी चहा पीत नाही, पण आज कसं काय आठवण आली चहाची. तर आता इथे मी क्लीन करून घेते सगळं. तर मी लायझॉलचं लिक्विड वापरते याच्यासाठी, किचन क्लीनरसाठी. तर थालीपीठ केल्यानंतर खूप तेलकट उडालेलं, तर म्हटलं चला करून घेऊ, कारण संध्याकाळी स्वयंपाकाला कसं क्लीन किचन असलं की छान वाटतं चहा प्यायला किंवा मग आपल्याला स्वयंपाक करायला. तर इथे मी माझं लिक्विड संपलं होतं लायझॉलचं, तर मी ते टाकून घेते त्याच्यामध्ये. तर हे किचन क्लीनर आहे आणि चिमणी क्लीनर. किचन क्लीनर मी मिस्टर मसाला आणते, पण ते संपून गेलं, मग मी हे लायझॉलचंच जे चिमणीसाठी आणलेलं आहे ना, तेच वापरणार आहे. तर आता इथे मी सगळं पुसून घेईल, चिमणी पण पुसून घेणार आहे, कारण चिमणीवर पण वरती डाग उडतातच थोडेफार तेलाचे. तर चिमणी काय इझी लगेच पटकन साफ होऊन जाते, जर आपण रेग्युलर साफ केली तर चांगली साफ होऊन जाते. नाही तर खूप दिवसांनी साफ केली ना, तर मग ते डाग आहे ना तेलकट खूप असे चिटकून बसतात, तर ते जास्त भिजत ठेवावं लागतं, असं म्हणजे ते लिक्विड टाकून मग पुसता येतं. तर तेच म्हणून मग चिमणी रेग्युलर साफ केलीच पाहिजे. आणि ही ग्लास चिमणी आहे, ग्लासची पूर्ण. तर मग कसं मला रेग्युलर साफ करावं लागते, आणि आपण असं नाही की घासणी घेतली आणि घासून घेतलं असं पण नाही करावं लागत, फडक्यानेच पुसून घ्यावं लागतं ती. तर तेच आता इथे मी बाकीचं सगळं पूर्ण आवरून गॅस वगैरे त्याच्यावर लिक्विड टाकून ठेवलेलं आहे. आणि मग जेवढा पुढचा पार्ट आहे ना फरशीचा, आपल्या गॅसच्या बॅक साईडचा, तेवढा मी पुसून घेते, जेवढं तेलकट उडेल तेवढं. आणि त्याच्यानंतर मग गॅस पण पुसून घेतलेला आहे. तर गॅस पण पटकन निघून जातो ह्या क्लीनरने, पटकन म्हणजे टाकलं त्याच्यात टाकल्या तेलकट डाग वगैरे सगळं निघून जातात.
तर आता इथे मी गॅसची बर्नर वगैरे ठेवून देणार. गॅस पुसून झालेला आहे आणि आता म्हटलं चला आता वरचे कॅबिनेट पण पुसून घेऊ. आता एवढं पुसलेलं आहे तर मग म्हणून मी वरचे पण कॅबिनेट पुसून घेणार आहे. आणि ह्या पद्धतीने मी क्लीन करत असते किचन. तर बघू शकता. तर काही वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं सगळं. आणि आता ही डिशवॉशर ते पण मी पुसून घेते वरतून. तर पुसल्यावर छान दिसतं, मस्त नवीन आणि छान दिसतं एकदम. तर ते पण इझिली पटकन पुसून जातं. आणि आता मी स्टूल आणणार आहे. स्टूल आणून वरचे कॅबिनेट पुसणार आहे. तर बघू शकता इथे हात लागले जातात कारण ग्लासचे आहे. तर म्हणून मग पुसून घेतले सगळे. आणि वरचं हे चिमणीच्या वरचं पॅनल ते पण पुसून घेतलेलं आहे. आणि आता सगळे कॅबिनेट पटापट पुसून घेते आणि म्हणजे माझं काम कंप्लीट होईल. तर तेच चला. तुम्ही बघितलं असेल मी आवरलं सगळं, किचन वगैरे सगळं क्लीन करून काढलेलं एकदम मस्त दिसतंय. चिमणी तर इतकी छान ग्लॉसी दिसते एकदम. गॅस पण इतकं मस्त दिसतोय, एकदम छान दिसतोय. तर मी तुम्हाला बोलली होती मी कप आणलेले आहे जे हॉटेल्समध्ये असतात किंवा मग रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जे कप असतात ना, देतात ना आपल्याला, तर तसे कप आणलेले आहे. खूप छान आहे. कॉफी पिण्यासाठी तर खूपच मस्त आहे आणि चहा पण पिण्यासाठी खूप छान, म्हणजे खूप प्यावंसं वाटतं चहा त्याच्यामध्ये. तर तसे कप आणलेले आहे, मी तुम्हाला दाखवते काल. तर असं पॅक करून दिलेलं आहे. तुम्हाला दाखवते. खूप आवडले मला. त्याच्या आधी छोटे कप होते तसेच सेम, पण मग ते छोटे कप कसं एवढं चहा म्हणजे असायचं त्याच्यामध्ये, मग ते काही मला नाही आवडले. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आणलेली. तर इथे बघू शकता असे कप आणलेले आहे. खूप मस्त आहे, छान डिझाईन आहे, बघू शकता. आणि एकदम भक्कम, म्हणजे वापरायला खूप असे एकदम हे आहे, दणकट आहे एकदम. कसे पण वापरले तरी चालतात, त्याला डाग वगैरे काहीच लागणार नाही आणि असे दिसतात. तर मस्त आता चहा प्यायला मस्त नवीन कप. मी तर माझे 2 कप आहे मोठे तेच वापरते मी. एक माझा कॉफी कप आहे, कॉफी मग आहे आणि अजून एक आहे ब्राऊन कलरचा नेहमी दिसत असेल तुम्हाला. तर मी ते चहा पिण्यासाठी तेच वापरते. पण मग दुसरे कप नव्हते माझ्याकडे, पाहुणे आले वगैरे तेव्हा कसं वेगवेगळे कप होऊन जायचे आणि होते तर मग डायरेक्ट हेच कप होते आपले मॉडर्न एकदम. पण मग आपले कसे खेड्यावरचे पाहुणे आले वगैरे त्यांना कसं धरता येत नाही वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांना कसं असं सिंपल कप, असे कप सोबर कप पाहिजे म्हणून मग आणले. आता हे कप आहे ना, हे काढून टाकेल मी, हे नाही ठेवणार. हे थोडंसं आणि हे कप ठेवून देईल. तर आता हे वॉश करेल. तर सध्या देते ठेवून अशी, नंतर वॉश. मी कप ठेवलेले आहे, तुम्हाला जाऊन दाखवते. तर खूप छान दिसत आहे मस्त. तर अशी कप आणली, कशी वाटली ते नक्की सांगा मला. बघू शकता मस्त कप दिसत आहे आपले नवीन. आता मी डिशवॉशरला लावेल आणि मग ठेवेल. पण आता सध्या बघितले कशी दिसत आहे मस्त छान. ते वरती राहिले असते तर पण ह्या आणखी याला कसे खुलून बघतात. तर असे आपले कप दिसत आहे मस्त छान नवीन एकदम मस्त. तर कसे वाटले ते नक्की सांगा. तुम्हाला ठेवली आहे आणि कसे वाटले ते नक्की सांगा. तर चला आता थोडंसं आराम करते आणि मग नंतर चहाच्या टाईमला बोलते. तर आता वाजले आहेत 6 म्हणजे 6 वाजून 5 मिनिट झाले, 5-10 मिनिट म्हणजे 6:15 होत चालू आहे आता. तर बाहेर बघू शकता इतकी थंडी आहे आणि तर पाऊस चालू, झिमझिम पाऊस चालू आहे. इतका गारवा आहे ना बाहेर, बापरे. नाही तर म्हटलं मस्त चहा पिऊ इथे बसून, पण इतकी थंडी वाजते ना. छान वेदर आहे पण मग खूपच थंडी वाजते. तर असंच असतं, नाशिकला खूपच थंडी असते, तुम्हाला माहितीच असेल, खूप थंडी असते. उन्हाळ्यात एवढं म्हणजे उन्हाळा जाणवत पण नाही, उन्हाळ्यामध्ये एवढं गरम होत पण नाही. खूप थंडी असते कारण आजूबाजूला खूप जंगल डोंगर असल्यामुळे खूपच थंडी असते. तर असंच खूप थंडी आहे आज बाहेर. तर थोड्या वेळात लावून घेऊ हे आणि चहा पण ठेवायचा आहे.
तर हे लावून घेते. खूप गार हवा येते. आणि इथे आपला ड्रेसर बघू शकता कसं दिसतंय, तुम्हाला दाखवलं मी ते. किती सुंदर दिसतंय ना. तुम्हाला मी इथला लाईट लावून दाखवते तेव्हा म्हणजे आयडिया येईल एकदम. तर बघू शकता आपला ड्रेसर असं दिसतं, असं ह्या पद्धतीने. तर किती छान दिसतंय ना. तर अजून तर खूप काम बाकी आहे. चला आता चहा ठेवते आणि स्वयंपाकाचं ठरलं नाही काय करायचं. दूध आहे, दूध तापत ठेवते. आणि एक थालीपीठ तसंच आहे, खाल्लंच नाही कारण भूकच नव्हती. 2 थालीपीठ खाल्ले तर खूप पोट भरून गेलं त्याच्यामुळे. तर आता चहा देते ठेवून आणि बघते काय करायचं. तर आता इथे चहा ठेवून देते मला आणि स्वयंपाकाचं बघतेच काय करायचं ते. किचन खूप मस्त क्लीन झाले, तुम्ही बघितलं असेल मी क्लीन केलं पूर्ण. तर खूप क्लीन दिसतंय मस्त. तर मग छान वाटतं स्वयंपाक करायला. आणि आपले जे कॅबिनेट होते ते पण मस्त दिसतंय, बघू शकता एकदम मस्त दिसतंय. आणि आपली चिमणी पण एकदम मस्त क्लीन झालेली आहे. तर अशी दिसते मस्त. तर कसं किचन क्लीन असलं की काम करायला खूप छान वाटतं आणि कंटाळा येत नाही किचनमध्ये. मोस्टली कसं आपल्याला किचनमध्ये खूप कंटाळा येतो. सकाळी संध्याकाळी रात्री टेन्शन येतं की आता स्वयंपाक करावा लागेल, आता असं करावं लागेल. तर काय येतं तसं कंटाळा, कारण आपलं किचन आपण क्लीन ठेवत नाही. तर असं वाटतं बाहेर जाऊन प्यावाच्या. तर मी आता स्वेटर घालून येते पटकन आणि बाहेर जाऊन थोडंसं रिलॅक्स बसते आणि पिते चहा तिथे. तर चला स्वेटर घालून येते मी. तर इथे मस्त चहा नवीन कपमध्ये. तर चला आता बाहेर जाऊ आणि मग मस्त पेयला तिथे एन्जॉय करेल. आणि तुम्ही पण या चहा पेयला. चला. वातावरण आहे. तर ते चला आता चहा पिलेला आहे. आता घरात जाऊ कारण थंडी पण आहे. आणखी याला तर तिला काही लहान मुलांना थंडीच वाजत नाही. त्यांना किती पण खेळलं पाण्यामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये तरी त्यांना थंडी नाही वाजत, पाऊस नाही लागत, काहीच नाही. तरी चला आता घरात जाऊ. तर ते तुम्ही बघितलं असेल बाहेर चहा पिलं की थंडी होती आणि हवा पण चालू होती. घरात आल्यावर बरं वाटतं जरा. तर तेच आता स्वयंपाकाचं बघते. भूक पण नाही एवढी कारण थालीपीठ खाल्ले. त्याच्यामध्ये कसं मल्टीग्रेन थालीपीठ होतं. मी त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ असं मिक्स करून केलेलं होतं. तर तेच नको केलं. तर तेच मल्टीग्रेन होतं. तर म्हणजे कसं हेल्दी आणि पौष्टिक होतं. तर भूकच नाही आहे. तर कसं 2 खाल्ले नाही. तर माझं कसं डाएटचं कसं असतं, सकाळी 1 पोळी खायची, थोडीशी भाजी खायची,
नाही 1.5 पोळी खायची आणि थोडी भाजी खायची आणि रात्रीची 1 पोळी खाते मी आणि थोडा भात खाते. तर असं आहे. तर मग पण मी 2 थालीपीठ खाल्ले तर भूकच नाही आहे. आता चहा पिला तरी भूक नाही आहे. आता विहानला विचारावं लागेल की काय खायचं, तरी वरण भात टाकावंच लागेल त्यांना. वरण भात आणि पीठ आहेच 2-3 पोळ्यांचं, पोळ्या करेल त्याच्यासाठी. आणि तेच मग मी पण बघेल वरण भातच खाईल आज, तोच प्लॅन आहे वरण भाताचा. आणि तेच. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर तेच व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा आमचं मी दाखवलेलं ड्रेसर, मी दाखवलेले डोनट वास वगैरे तुम्हाला सांगितलं की आपण मॉडर्न ठेवलं घर तर त्याच्यात अँटिक पण टच दिला पाहिजे. खूप छान घर बॅलन्स असतं, छान वाटतं. आणि पोर्च पण पूर्ण आवडलं आणि माझं किचन पण पूर्ण मी क्लीन केलं. तुम्ही बघितलं असेल चिमणी वगैरे सगळं, गॅस वगैरे सगळं क्लीन केलं. हेच व्हिडिओ मी इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, मी केलेली भोपळ्याची थालीपीठ आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.